गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. आपल्या दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान. यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा, मूलभूत अधिकार, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये इत्यादी घटक पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सरनामा हा घटक पाहणार आहोत. सरनामा हा घटक पाहताना सरनामा या शब्दाचा अर्थ किंवा सरनामा कशाला म्हणतात ते पाहणे आपल्याला आवश्यक आहे. सरनामा याला उद्देशपत्रिका असेही संबोधले जाते. प्रत्येक राज्यघटनेला निश्चित उद्दिष्टे आणि ध्येये असतात. अर्थात ती उद्दिष्टे व ध्येये राज्यघटनेच्या सुरुवातीला उद्देशपत्रिकेत दिलेली असतात. राज्यघटनेचा आशय थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिका उपयुक्त ठरते. राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत म्हणजेच सरनाम्यात घटनेचे उगमस्थान, घटनेची उद्दिष्टे, राज्यव्यवस्थेचे स्वरूप, देशाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनाची रूपरेषा इत्यादी गोष्टींचा उल्लेख केलेला असतो. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच घटनेची उद्देशपत्रिका किंवा सरनामा जोडण्यात आलेला आहे. घटनाकारांनी या प्रस्ताविकेत घटनेचा उद्देश, आशय, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने मंजूर केलेली उद्देशपत्रिका पुढील प्रमाणे आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचे समानता, दर्जा व संधी या बाबतीत, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता राखणारी याची शाश्वती देण्याचे आमच्या घटना समितीत 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि घटना मान्य करीत आहोत व त्यासंबंधीचा कायदा करून तिचा आम्ही स्वीकार करीत आहोत. अशा पद्धतीचा सरनामा भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला जोडण्यात आलेला आहे. भारतीय घटनेच्या सरनाम्यावरून साधारणतः पुढील गोष्टी स्पष्ट होतात. 1. राज्यघटनेचे उगमस्थान. 2. राज्यव्यवस्थेचे स्वरूप. 3. राज्यसंस्थेची उद्दिष्टे. भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान भारतीय जनता आहे. घटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीलाच सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असे राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही राज्याची उद्दिष्टे घटनेच्या उद्देशपत्रिकेत सांगितलेली आहेत. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे राज्यघटनेचा आत्मा किंवा प्राण होय असे म्हटले जाते. कारण भारतीय संविधानाचे संपूर्ण तत्त्वज्ञानच सारांश रूपाने सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उद्देशपत्रिका करीत आहे. यानंतर आपण सरनाम्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. सरनाम्यातील पहिला शब्द आहे आम्ही भारतीय जनता. भारतीय घटनेच्या सरनाम्यात सुरुवातीलाच आम्ही भारतीय जनता अशी शब्दयोजना केलेली आहे. आम्ही भारतीय जनतेने ही राज्यघटना निर्माण केलेली असून तिचा आम्ही स्वीकार करीत आहोत असे सूचित करण्याच्या उद्देशाने अशी शब्दयोजना केलेली आहे. वास्तविक भारतीय राज्यघटना ही घटना समितीने निर्माण केलेली आहे. तसेच घटना समितीतील सदस्य किंवा प्रतिनिधी जनतेकडून प्रौढ मतदान पद्धतीने निवडले गेले नव्हते. कॅबिनेट मिशन योजनेनुसार अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने या प्रतिनिधींची निवड झाली होती. त्यामुळे भारतीय घटना भारतीय जनतेने केलेली नाही अशी टीका होणे क्रमप्राप्त आहे. परंतु वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय टाळून घटना निर्माण करण्यात आलेली आहे असे या टीकेचे समर्थन केले जाते. घटना समितीच्या सदस्यांची प्रौढ मताधिकाराद्वारे जनतेकडून प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवड करणे हे त्यावेळच्या परिस्थितीत थोडे कठीण होते. त्यामुळे त्रिमंत्री योजनेप्रमाणे घटना समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. प्रांतिक कायदेमंडळ आणि वसाहती मांडलिक संस्थाने ज्यांच्यामार्फत घटना समितीचे सदस्य निवडले गेले तेव्हा घटना समितीमधील सदस्य खऱ्या अर्थाने सर्व जनतेचे प्रतिनिधी नव्हते, तर ते प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असणाऱ्या केवळ 14% लोकांचे प्रतिनिधी होते. घटना समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबत अशी टीका होत असली तरीही घटना समितीतील सदस्य विविध पक्षांचे, गटांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत हे आपणास विसरून चालणार नाही. संविधान समितीत अनेक हुशार, मातब्बार, अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश होता.
घटना समितीत समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य होते, तेव्हा घटना समितीमधील सदस्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे नव्हते असे आपणास म्हणता येणार नाही। त्यावेळच्या परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे घटना समितीचे सदस्य निवडण्यास बराच कालावधी लागला असता, अर्थात असा कालावधी लावणे त्यावेळी हिताचे ठरले नसते। घटना समितीने तयार केलेल्या घटनेला जनतेची मान्यता आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सार्वमत घेणे हा एक पर्याय होता, परंतु असे सार्वमत घेतले गेले नाही, कारण देशात लवकरच 1951-52 सालच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार होती। त्यामुळे घटनेच्या मान्यतेसंबंधी वेगळे सार्वमत घेण्याची आवश्यकता नाही असा युक्तिवाद करण्यात आला। अर्थात हा युक्तिवाद योग्यच होता असे आपणास म्हणता येईल। वास्तविक निवडणुका आणि सार्वमत या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरीही पुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेचा कौलही महत्त्वाचा ठरणार होता। भारतीय जनतेला घटना समितीने निर्माण केलेली घटना मान्य नसती तर 1952च्या निवडणुकीवर जनतेने बहिष्कार टाकला असता, परंतु भारतीय जनतेने अशा प्रकारचा विरोध केला नाही, तर उलट पुढे झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुकात चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। याचा अर्थ असा की भारतीय जनतेला घटना परिषदेने निर्माण केलेली घटना मान्य होती, म्हणूनच घटनाकारांनी आम्ही भारतीय जनता अशी शब्द योजना आत्मनिर्धाराने आणि दूरदृष्टीपणे केलेली आहे। सरनाम्यातील पुढील शब्द म्हणजेच सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य। भारतीय घटनेच्या सरनाम्यात भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे ठरवण्यात आलेले आहे। सुरुवातीला सार्वभौम लोकशाही गणराज्य अशी शब्द योजना होती, परंतु पुढे 1976 साली 42वी घटनादुरुस्ती होऊन त्यामध्ये समाजवादी आणि धर्मातीत असे 2 शब्द नव्याने योजण्यात आलेले आहे। आता आपण या प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूयात। सर्वप्रथम आपण सार्वभौम हा शब्द पाहणार आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असला तरीही 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारत हे राष्ट्र सार्वभौम बनले, कारण भारताला जे वसाहतीचे स्वातंत्र्य व दर्जा मिळाला होता तो संपुष्टात येऊन भारत देश सार्वभौम झाला होता। ब्रिटिश राष्ट्रकुलातील सदस्यत्व त्यांच्यावरती बंधनकारक नव्हते, तरीही भारताने सार्वभौम राष्ट्र बनल्यानंतरही आपले ब्रिटिश राष्ट्रकुलातील सदस्यत्व चालू ठेवले होते, त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला कोणतीही बाधा येत नव्हती। स्वेच्छेने स्वीकारलेले ब्रिटिश राष्ट्रकुलाचे सदस्यत्व भारत कोणत्याही क्षणी नाकारू शकतो। भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे याचा अर्थ असा की भारत हे एक राष्ट्र स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ सर्वोच्च आहे। त्याचप्रमाणे भारतावर कोणत्याही बाह्य देशाचे नियंत्रण असणार नाही। भारताच्या राज्यकारभारात बाहेरील कोणताही देश किंवा राष्ट्र हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करणार नाही। आपल्या राष्ट्राचे ध्येय धोरण ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार भारत देशाला असून त्याबाबतीत कोणत्याही बाह्य देशाचा प्रभाव भारतावरती असणार नाही। या उद्देशानेच सार्वभौम हा शब्द सरनाम्यामध्ये योजण्यात आलेला आहे। पुढील शब्द आहे समाजवादी। 1976 साली 42वी घटनादुरुस्ती होऊन भारतीय घटनेच्या सरनाम्यात समाजवादी हा नवीन शब्द घालण्यात आला। भारतातील जनतेचे राहणीमान सुधारण्यासाठी आर्थिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित होणे आवश्यक आहे हे ओळखूनच समाजवादी या शब्दाची योजना सरनाम्यामध्ये केलेली आहे। भारत सरकारने 1955 पासून समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे, परंतु भारताने समाजवादी अर्थव्यवस्था प्रत्यक्षात स्वीकारलेली नाही। अजूनही भारत देश मिश्र अर्थव्यवस्थेच्या मार्गाने चाललेला आहे, त्यामुळे देशात एका बाजूला भांडवलदारांची मक्तेदारी तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचे दारिद्र्य वाढू लागलेले आहे। तेव्हा केवळ घटनेच्या सरनाम्यात समाजवादी असा शब्द वाढवून चालणार नाही, तर भारतातील राज्यकर्त्यांनी समाजवादी मार्गाचा अवलंब करून त्या दृष्टीने प्रत्यक्ष योजना कार्यक्रम राबवले पाहिजेत। खासगी उद्योगांचे राष्ट्रीयकरण करणे, सार्वजनिक उद्योग क्षेत्रात वाढ करणे, संपत्तीच्या केंद्रीकरणाला व मक्तेदारीला मर्यादा घालणे, सामाजिक न्याय व आर्थिक समता प्रस्थापित करणे, जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढवणे, नागरिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, जनतेचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास करणे इत्यादी कार्य करून समाजवादी समाजरचना निर्माण केली पाहिजेत आणि या उद्देशानेच समाजवादी हा शब्द घटनेच्या उद्देशपत्रिकेत योजलेला आहे। पुढील शब्द आहे
धर्मातीत किंवा धर्मनिरपेक्ष 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत धर्मातीत या नव्या शब्दाचा समावेश केलेला आहे। घटनाकारांनी अप्रत्यक्षपणे धर्मातीत राज्याची निर्मिती होईल या हेतूनेच घटनेतील काही कलमात तरतुदी केलेल्या आहेत। भारतीय घटनेच्या 25 ते 28 या कलमात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट केलेला आहे। घटनेने भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे। भारतात विविध धर्माचे लोक राहत असल्यामुळे त्यांच्यात ऐक्याची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता टिकून राहणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने घटनेने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। अर्थात व्यक्तीने आपल्या धर्माचे पालन करताना अन्य व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावरती आघात करता कामा नये। सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि सामाजिक प्रगती यांना बाधा येणार नाही याविषयी दक्षता घेऊनच व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार उपभोगता येईल। तसेच राजकारणात धार्मिकतेचा हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही। सामाजिक सुधारणा व राष्ट्रहित या दृष्टिकोनातूनच आवश्यकता वाटल्यास धार्मिक बाबतीत राज्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिलेला आहे। अशा प्रकारे घटनेने विविध तरतुदी करून धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादाही घातलेल्या आहेत। भारतीय घटनेच्या सरनाम्यातील धर्मातीत राज्य या शब्दाचा अर्थ असा आहे की भारत हे धर्मबाह्य राज्य नाही, तसेच ते कोणत्याही धर्माचे राज्य नाही, तर ते धर्मनिरपेक्ष राज्य आहे। भारतीय घटनेने सर्व धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक देण्याचे मान्य केले आहे। सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल। धार्मिक भेदाचा विचार न करता विकासाची समान संधी सर्वांना दिली जाईल। भारतीय घटनेने कोणत्याही एका धर्माला महत्त्व दिले नाही। धर्म ही व्यक्तिगत बाब मानून सर्व धर्मांकडे समानतेच्या भूमिकेतून पाहण्याचा दृष्टिकोन घटनेने स्वीकारलेला आहे। थोडक्यात सर्व धर्माच्या लोकांमध्ये ऐक्याची, सहकार्याची आणि बंधुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय घटनेच्या सरनाम्यात धर्मातीत राज्याची कल्पना स्वीकारलेली आहे। सरनाम्यातील पुढील शब्द आहे लोकशाही किंवा प्रजासत्ताक। भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत लोकशाही किंवा प्रजासत्ताक या शब्दांचा स्पष्ट उल्लेख आहे। घटनेने जनतेचे सार्वभौमत्व मान्य करून प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे। भारतीय घटनेने लोकशाहीचा अर्थ संकुचित दृष्टिकोनातून घेतलेला नाही। घटनाकारांनी लोकशाहीकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले नव्हते। राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट घटनाकारांनी गृहीत धरले होते। डॉक्टर आंबेडकरांना सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती। त्यांच्या मते राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत झाले पाहिजेत। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे राजकीय लोकशाहीत अंतर्भूत झाली असता सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकते। राजकारणात आपण समता प्रस्थापित केलेली आहे, परंतु आर्थिक व सामाजिक जीवनात समता प्रस्थापित करू शकलो नाही। त्यामुळे राजकीय लोकशाही धोक्यात आल्यावाचून राहणार नाही। बंधुत्वाच्या तत्वामुळे सामाजिक जीवनाला एकजिन्सीपणा येऊन स्थैर्य लाभते, म्हणूनच भारतीयांनी बंधुत्वाच्या भावनेने वागले पाहिजेत। भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। घटनेने भारतातील प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे राज्य प्रस्थापित झाले आहे। भारताने प्रातिनिधिक पद्धतीचा स्वीकार करून लोकशाही प्रस्थापित करावी असे उद्दिष्ट सरनाम्यात सूचित करण्यात आलेले आहे। सरनाम्यातील पुढील शब्द म्हणजेच गणराज्य। भारतीय घटनेच्या सरनाम्यात प्रजासत्ताक गणराज्याची घोषणा करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक आणि गणराज्य हे दोन शब्द भिन्न भिन्न अर्थाने वापरले जातात। लोकशाही शासन व्यवस्थेत राज्यप्रमुख लोकनियुक्त किंवा वंशपरंपरागत असतो। इंग्लंडमध्ये राजा वंशपरंपरागत राज्यप्रमुख असून तेथे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सरकार राज्यकारभार पाहते। त्यामुळे इंग्लंड हे प्रजासत्ताक राज्य बनले आहे, परंतु ते प्रजासत्ताक गणराज्य नाही। भारतात राष्ट्रपती वंशपरंपरेने सत्तेवर येत नाही। जनतेने अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतींची निवड केली जाते। तसेच जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत राज्यकारभार चालतो। त्यामुळे भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे। भारतीय लोकशाहीत राज्यप्रमुख जनतेकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात। सर्वच गणराज्ये प्रजासत्ताक असतात असे नाही। सोव्हिएत रशिया, चीन या देशात गणराज्य पद्धती आहे, परंतु तेथे प्रजासत्ताक गणराज्य पद्धती नाही। तेथे एकपक्षीय साम्यवादी शासन पद्धती आहे। प्रजासत्ताक गणराज्यात सर्वोच्च अधिकार जनतेच्या हाती असतात। जनतेकडून
विशिष्ट कालावधीसाठी प्रतिनिधी निवडले जातात आणि जनमताचा पाठिंबा असेपर्यंत ते सत्तेवरती राहतात. भारतात प्रजासत्ताक गणराज्य पद्धतींचा स्वीकार केला असून जनतेचे सार्वभौमत्व मान्य केलेले आहे असे सरनाम्यात सूचित केले आहे. यानंतर आपण सरनाम्यातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही 4 तत्वे अभ्यासणार आहोत. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केलेली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही भारतीय राज्यव्यवस्थेची 4 उद्दिष्टे असून भारतीय नागरिकांना त्याविषयी शाश्वती देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आपण न्याय हे तत्व पाहणार आहोत. न्याय म्हणजेच जस्टिस. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत घटनाकारांनी न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. न्याय म्हणजेच समाजाचा सर्वांगीण विकास साधणे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाल्याखेरीज समाजाचा विकास होऊ शकणार नाही. तेव्हा व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच न्याय होय. अर्थात व्यक्ती विकासाकडे पाहताना समाज विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घटनाकारांनी भारतीय नागरिकांना राजकीय, सामाजिक व आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. राजकीय न्याय म्हणजे नागरिकांनी राज्यकारभारात अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेणे होय. नागरिकांना प्रौढ मताधिकार देणे, निवडणूक लढवण्याचा अधिकार देणे असे राजकीय हक्क नागरिकांना दिलेले आहे. राजकीय हक्काद्वारे व्यक्ती राज्यकारभारात सहभागी होऊन तिला राजकीय न्याय प्राप्त होतो. राजकीय न्यायाबरोबरच देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट घटनाकारांनी मान्य केलेले आहे. देशातील सामाजिक विषमता दूर करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घटनेमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, कलम 15 मध्ये सामाजिक समतेचा अधिकार दिलेला आहे, तर कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने बंदी घातलेली आहे. अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींना काही विशेष सवलती दिलेल्या आहेत. आर्थिक न्याय म्हणजे देशात आर्थिक समता प्रस्थापित करणे होय. नागरिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, संपत्तीचे योग्य वाटप करणे, आर्थिक विषमता कमी करणे, दारिद्र्य व बेकारी निवारण्याचे प्रयत्न करणे, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे अशा विविध तरतुदी करून भारतातील नागरिकांना आर्थिक न्याय प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट घटनेने स्वीकारलेले आहे. थोडक्यात भारतीय घटनेच्या सरनाम्यात राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट स्वीकारलेले आहे. सरनाम्यातील पुढील तत्व म्हणजेच स्वातंत्र्य. भारतीय घटनेच्या सरनाम्यात नागरिकांना विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्याची शाश्वती देण्यात आलेली आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले पाहिजे, तसेच ते विकसित झाले पाहिजेत. भारतीय घटनेच्या 3ऱ्या विभागात नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तसेच घटनेने मूलभूत अधिकारांना संरक्षण दिलेले आहे. व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास तिला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर भारतीय घटनेच्या कलम 19 व 22 मध्ये नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्याचे आणि त्याचे संरक्षणाचे उपायांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाणीव घटनाकारांना होती. स्वातंत्र्याच्या अमर्यादित अधिकारावर त्यांनी काही निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्रस्थापित होण्यास मदत झालेली आहे. सरनाम्यातील पुढील तत्व म्हणजेच समता. भारतीय घटनेच्या सरनाम्यात समतेच्या तत्वांचा समावेश केलेला आहे. भारतीय नागरिकांना दर्जा आणि समान संधी याबाबत समानतेची वागणूक मिळेल अशी शाश्वती देण्यात आलेली आहे. घटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार स्पष्ट केलेला आहे. भारतातील सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समान मानले जाईल. धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेद न मानता नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण मिळेल. तसेच सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल. भारतीय घटनेने सर्व नागरिकांना विकासाची समान संधी दिलेली असली तरी मागासलेल्या अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना खास सवलती देण्याची तरतूदही केलेली आहे. यानंतर सरनाम्यातील पुढील तत्व आहे बंधुता. भारतीय घटनेच्या सरनाम्यात व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी बंधुता या उद्दिष्टाचा स्वीकार केलेला आहे. भारतात विविध धर्माचे, जातीचे, भाषांचे लोक राहत असल्यामुळे त्यांच्यात धार्मिकवाद, जातीयवाद, प्रांतीयवाद, भाषावाद निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. तेव्हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता टिकवण्यासाठी बंधुता या तत्वाची अधिक गरज आहे. हे जाणूनच घटनाकारांनी
न्याय, स्वातंत्र्य व समता याच्या आधारे बंधुत्वाची शाश्वती देण्याची उद्दिष्ट मान्य केलेले आहे. भारतीय राज्यघटनेचे सरनाम्याचे स्पष्टीकरण पाहिल्यानंतर आता आपण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे मूल्यमापन अभ्यासणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे महत्त्व विशद करताना विविध विचारवंतांनी मांडलेली मते विचारात घेणे आवश्यक वाटते. प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांनी आपल्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत भारतीय घटनेची उद्देशपत्रिका छापलेली आहे. त्यांच्या मते भारताची राज्यघटनेची उद्देशपत्रिका एवढी उत्कृष्ट आहे की भारताने स्वीकारलेली राजकीय तत्त्वे आणि प्रथा या पाश्चात्य देशांनी स्वीकारलेली आणि तत्त्वे याहून श्रेष्ठ आहे. माझ्या ग्रंथाचे सार म्हणजेच भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिकाच होय. थोडक्यात बार्कर यांच्या मते भारतीय घटनेचा सरनामा उत्कृष्ट आणि उपयुक्त आहे. भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान सांगणारी ती एक राजकीय कुंडली आहे असे श्री कन्हैयालाल मुंशी यांनी सरनाम्याचे वर्णन केलेले आहे. M.V. पायली यांच्या मते भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा इतर देशांच्या राज्यघटनेच्या सरनाम्याहून अधिक उत्कृष्ट आणि अद्वितीय आहे. याशिवाय भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली, भारतीय राज्यघटनेचा आत्मा अशा शब्दात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वर्णन केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावर काही प्रमाणात टीकाही केली जाते. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला कायदेशीररित्या महत्त्व नाही, कारण सरनाम्यातील सर्व तत्त्वे, उद्दिष्टे राज्यावर पूर्णपणे बंधनकारक नसतात. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयात जाता येत नाही. घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वांची अंमलबजावणी सरकारने का केली नाही याची विचारणा आपणास न्यायालयात करता येत नाही. परंतु कायदेशीर दृष्टिकोनातून घटनेच्या सरनाम्यावर काही मर्यादा पडत असल्या तरीही घटनेतील एखाद्या कलमाचा अर्थ स्पष्ट करताना सरनाम्याचा आधार घेतला जातो. एखाद्या कलमाच्या बाबतीत घटनाकारांना कोणता अर्थ अभिप्रेत होता हे पाहून न्यायाधीश निर्णय देऊ शकतात. त्याचबरोबर 1976 साली 42वी घटना दुरुस्ती करून घटनेच्या सरनाम्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नव्हती अशीही टीका केली जाते. वरीलप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावर काही प्रमाणात टीका होत असली तरीही सरनाम्याचे महत्त्व कमी होत नाही, कारण भारतीय घटनेचे स्वरूप सारांश रूपाने सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरनाम्याद्वारे होत असते. राज्यसंस्थेचे स्वरूप, राज्यसंस्थेने स्वीकारलेली उद्दिष्टे, घटनेचे उगमस्थान इत्यादी गोष्टींचे ज्ञान घटनेच्या सरनाम्यावरून होते. भारताने स्वीकारलेली सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य पद्धती आणि न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही उद्दिष्टे यांचा समावेश सरनाम्यात केलेला आहे. एकंदरीत घटनेच्या सरनाम्यावरून भारतीय घटनेचे संपूर्ण तत्त्वज्ञान समजून येते असे आपणास म्हणता येईल. धन्यवाद.